सकल जनांचे आज इथे या, स्वागतम सुस्वागतम। शब्द भीमाचे करा जतन हो, स्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। भीम गेला अंधारातून होते काटे सांडले, पोलादाची होती छाती वादळाशी भांडले। भीम गेला अंधारातून होते काटे सांडले, पोलादाची होती छाती वादळाशी भांडले। या वाटेच्या वाट सरूनचे स्वागतम सुस्वागतम। शब्द भीमाचे करा जतन हो, स्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। भीमामुळे आज इथे जीवनाचे गीत हे, भीमानंतर करा जरासे समाजाचे हित हे। भीमामुळे आज इथे जीवनाचे गीत हे, भीमानंतर करा जरासे समाजाचे हित हे। याच्यासाठी उठणारांचे स्वागतम सुस्वागतम। शब्द भीमाचे करा जतन हो, स्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। भीम उभा आज इथे सांगण्याला वाट ही, भावावाणी राहताना आणू नका नाट ही। भीम उभा आज इथे सांगण्याला वाट ही, भावावाणी राहताना आणू नका नाट ही। निळा झेंडा हाती त्यांचे स्वागतम सुस्वागतम। शब्द भीमाचे करा जतन हो, स्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। भीमाचा शिवार आहे पीक आज पिकले, कुंपणातून ढोर येतील असताना झोपले। भीमाचा शिवार आहे पीक आज पिकले, कुंपणातून ढोर येतील असताना झोपले। वाठोरे पहारे करी तू, स्वागतम सुस्वागतम। शब्द भीमाचे करा जतन हो, स्वागतम सुस्वागतम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम।
सुस्वागतम् शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम् सुस्वागतम् ना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सार्वजनिक सिद्धांत वाचनाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांचा 69वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्याकरता त्यांना पुष्पगुच्छ देऊन पेढा म्हणून देण्याकरता मी त्या राज्याचे संघटक आदरणीय विजय कुमारजी चोरपकार सर तसेच पडनेरा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय खंडारे सर बोरकरताई सोबतच माधुरीताई टेस त्याचप्रमाणे आदरणीय संघटक आमचे मुकुंदराव नयन भाऊ राजेश भाऊ चोरपकार सर यांना बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल है मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to you, 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 Prakash Bhau, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. प्रकाश भाऊ खरोखर 100 वर्ष. प्रकाश भाऊ खरोखर 100 वर्ष. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज. वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज. प्रकाश भाऊ खरोखर 100 वर्ष. आहे ती अप्रतिम कविता आहे. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे हे आपलं शुभेच्छापत्र म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विक्रीवर अभिवादन करते. आणि आपण एकत्रित इथं जमलेला बोरकर सरांच्या वाढदिवसानिमित्त बोरकर सरांना खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या. आणि बोरकर सरांबद्दल सांगण्यासारखं तर खूप आहे, पण सगळ्यांनी सांगितलंच असेल. बोरकर सर सगळ्यांचे परिचितच आहेत आणि बोरकर सरांना 8 दिवसापासून सगळेच ओळखतात, कारण आम्ही 3 वर्षापासून ओळखत आहे. खूपच आम्हाला एकदम मार्गदर्शन करतात, खूप चांगले सहभाग लागते. आणि सरांना पाहिल्यावर असं थोडं भीती वाटते, पण मनातून खूप चांगले आहेत ते. चेहऱ्यावरून वाटतात असे खूपच घाबरतो एकदम पाहिलं की. सरांचं मला हे त्याचं की सर त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेला आपला भारतीय बौद्ध महासभेचा संपूर्ण परिवार सगळ्यांना सन्मानाचा जय भीम. आतापर्यंत आपण ऐकलं बोरकर सरांबद्दल. बोरकर सर कणखर नेतृत्व आणि महान असं कर्तृत्व त्यांच्या नावातच प्रकाश आहे. त्याच्यामुळे ते अंधाराला भेदून पुढे जातात, कारण ते नावाचेच नुसते प्रकाश नाही तर कार्याचा सुद्धा प्रकाश आहे. आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होते. प्रकाश प्र म्हणजे काय तर प्रभावी व्यक्तिमत्व असं सरांकडे आहे. लोकांना शब्दाने जिंकून घेण्याची ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे, त्यांच्या कार्यामध्ये आहे. त्यामुळे कोणतंही काम त्यांनी हाती घेतलं तर त्याला सक्सेस मिळतो आणि मिळतोच. का
प्रकाशाचा प्र झाला प्रभावी व्यक्तिमत्व आणि नंतरचा अक्षर आहे का आहे की हे भारतीय बौद्ध महासभेचा हा जो गाडा आहे तो निश्चितच गगनाला भिडणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण त्याच्या सोबत आहोत आहे तिथे सक्सेस आणि सक्सेसच आहे असं हे कुठल्या पुस्तकातलं विश्लेषण नसून मंगरुळ येथे ड्युटी होती आणि माझी मुलगी मोठी मुलगी अगदी 4 महिन्याची होती अंधारात बसलेलो होतो आणि सगळे विद्यार्थी तिथे म्हणून त्यांनी मला रस्ता करून दिला बाबुळीचे झाड थोडेसे बाजूला केले सरांनी हळूहळू तिथून गाडी काढली आणि आम्ही दोघी जणी मग पायीच थोड्याशा समोर निघालो आणि एवढ्या रात्री 9:30-10 वाजले असतील तेव्हा टिबल सीट आम्ही 3 जण एका गाडीवर त्या ठिकाणी आलो हा पहिले माणूस असायला पाहिजे जर तो माणूस नसेल तर तो काहीच होऊ शकत नाही आणि हा माणूसपणा सरमध्ये आहे आणि म्हणूनच आपण सहन करून सांगतात असं हे सखर नेतृत्वाला त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि धम्मपीठावर असलेले पाहुणे आणि पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी यांना सगळे जयवीर करतो तर आज भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर यांचा 59वा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशानं आपण या ठिकाणी जमलो 69 सॉरी प्रकाश बोरकर सर हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि 2017 पासून वंदनेचे प्रणेते आहे त्यापासून तो कार्यक्रम सतत सुरू आहे आणि पदाधिकारी सर्व जोमाने काम करतात हे जे सामनेर शिबिर झालं या ठिकाणी आमची जबाबदारी होती सामनेर शिबिर कसं होईल सर्व पदाधिकारी चिंतेत होते आणि सामनेर शिबिर याकरता शिबिरार्थी जुळते किंवा नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि बोरकर सरांचं म्हणणं होतं आणि मी जर या शिबिरात बसलो तर हे शिबिर व्यवस्थापन कोण करत खरंच सामनेर शिबिराचं जे नियोजन आहे 1 नंबरचं नियोजन सरांनी केलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडून काम पूर्ण करून घेतलं आणि 100% शिबिर सामनेर शिबिर यशस्वी केलं याचं श्रेय सर्व पदाधिकाऱ्यांना बोरकर सरांना जाते या निमित्तानं त्यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयातर्फे माझ्या फॅमिलीतर्फे बोरकर सरांना लाख शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीत जावो त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो असे तथागत त्यांनी मंगलकामना करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय कोणी नाराहिला काळाशी झुंजणारा कोणी नाराहिला काळाने प्रताप सिंग फक्त भीम पाहिला इतिहास ग्वाही देई या धरणी माहिला तोडच नाही माझ्या भीमाच्या कमाईला भीमाने प्रतिज्ञा परिपूर्ण केली जीवनाची नौका निर्वनास नेली वदे त्रिसरण वातावरण पंचशिलाचे प्रकाशे किरण मणगतो भीमरायाला हातवाली हो आली असे आमच्या मी काय बोलावं कारण सर्व तुम्हीच बोलून गेलेले आहात सरांनी
सिद्ध होतो. आणि दुसरं म्हणजे की आपण सरांच्या बद्दल बोलताना खूप काही बोललो, परंतु या प्रसंगी मला एक वाटतं आपणही मला एक वचन द्यावं. किती वचन म्हणजे की जसं तुम्ही सरांना त्या शुभकामना दिल्या, 100 वर्ष जगण्याच्या दिल्या, तसं तुम्ही सुद्धा फेविकॉल ठेवून, तुम्ही सुद्धा सिरप ठेवून सगळ्यांना सोबत राहावं एवढं तुम्ही मला वाटलं. सरांना खूप शुभेच्छा देतो आणि जगतो. इतकंच नव्हे तर 85 वेळ मी कमी देतो, जवळजवळ देत नाही. एखाद्या लग्नात थांबलोच तर 5-6 तास 10 तास बस, आणि त्याही 10 तासात वर्ध्याशी बोलू दे, यवतमाळशी बोलू दे, अमरावती पश्चिमशी बोलू दे, यवतमाळ पूर्वशी बोलू दे, हे सगळं चाललेलं असतं. व्हॉट्सअपवरती बोलणं चाललेलं असतं. म्हणजे मी खाजगी माझ्या कौटुंबिक कामकाजात, लग्न समारंभात किंवा आनंदाच्या क्षणी देखील हेच करत असतो. अशा स्थितीत मला बोरकर सरांसारखा आणि तुमच्या सर्वांसारखी टीम मिळाली, याचा आनंद मला नाही नुसतं, याचा आनंद राज्याच्या अध्यक्षांनी बोलून दाखवला ते मी तुम्हाला सांगतो. मी बोरकर सरांचं काम पाहतो. पुन्हा दोषारोपण मला करता येत नाही. वरिष्ठ पदावरती काम करताना सगळ्यांकडून काम करावं लागतं, करून घ्यावं लागतं. जो करत नसेल त्याच्याकडे जबरदस्तीनं गोड बोलून वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या थीम वापरून काम करून घ्यावं लागतं. म्हणून एकाची फार मोठी स्तुती मला करता येत नाही, ही माझी अडचण आहे. पण माझ्या मनात असतं की कोण काम करतं आणि कोण काम करत नाही. 48 वर्षाच्या निरीक्षणात मी अनेक माणसं तपासली, जवळून तपासली, रंगारंगाची ऊर्जा मंगाची मिळाली. त्याच्यामुळे मी एखाद्याचा चेहरा पाहतो तर हा खरं बोलतो का, खोटं बोलतो का, खरंच काम करण्याची तयारी आहे का, हे माझ्या लक्षात येतं. पण मी असं कधी सांगत नाही की तुम्ही काम करणार. मी सांगतो की तुम्ही ते करणारच. मला तुमच्या बाबतीत आणि बोरकर सरांच्या बाबतीत विचारलं तर मी सांगेन की बोरकर सर आंबेडकरी चळवळीशी निष्ठ आहे. आणि या देशात आणि राज्यात एका आंबेडकरानंतर दुसरे आंबेडकर आंबेडकरी समूहाला न्याय देण्यासाठी सतत लढतात. म्हणून ते त्यांच्यासोबत एकनिष्ठच आहे आणि त्यांचे सहकारी देखील एकनिष्ठ आहेत, याचा मला पूर्णपणे विश्वास. अशा बोरकर सरांना मी अनंत कोटी शुभेच्छा प्रदान करतो. पुष्पाताईचा प्रवासही मला माहीत आहे. अनंत यातना आणि संघर्षाने भरलेलं जीवन, त्यातून गेलेला प्रवास मला माहीत आहे. त्यामुळे त्यांना सांगतो ताई की आता बोरकर सर नाही, एकटे नाही, आता ते जिल्ह्याचे आहे. पुढे कदाचित राज्याचे माझ्या जागी येऊ शकतात. मला सांगताना आनंद होतोय तुमच्या भरोशावरती की राज्याची जेव्हा आणि केंद्राची मीटिंग असते तेव्हा राज्याचे अध्यक्ष एकटे नाही, राज्याचे अनेक पदाधिकारी विजय दौडच्या भरोशावरची चर्चा करत असतात आणि सांगतात की महाराष्ट्रात सर्वात धडपड्या कार्यकर्ता म्हणून संबोधन करतात. हे बोरकर सरांसारखे चांगले सहकारी मिळाले म्हणून घडतं असं मला सारखं वाटत असतं. मी त्यांना शुभेच्छा प्रदान करतोय. तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की बोरकर सरांचं नेतृत्व केवळ बडनेरात नव्हे तर जिल्ह्यातल्या 7ही तालुक्यात, अमरावती शहरात बोरकर सराशिवाय अपूर्ण कार्यक्रम राहील. या पद्धतीनं त्यांचं नेतृत्व आपल्याला घडवायचं आहे. मी तुमच्यासोबत आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रदान करतो. राज्याचा राज्य संघटक म्हणून, या विभागाचा प्रभारी म्हणून
BSI मिशन 25 अंमलात आणण्यासाठी मला 5 जिल्ह्याचा निरीक्षक बनवलेला आहे. तो निरीक्षक म्हणून आंबेडकरी चळवळीचा खंदा पुरस्कर्ता म्हणून मी इकडे पाहत नाही तिकडे पाहत नाही, काय चूक आणि काय बरोबर कधी तपासत नाही. आंबेडकर म्हणजे आंबेडकरच. किती आपत्ती येतात, किती संकट येतात, किती वेळा शोका येतात, किती वेळा तक्रारी होतात, याची कमान बाळगणारा मी कार्यकर्ता आहे. आणि असा एकनिष्ठ कार्यकर्ता या ठिकाणी बोरकर सरांना किती शुभेच्छा द्यावा यासाठी माझे शब्द नाहीत. मी त्यांना असंख्य कोट्यावधी आणि त्याहीपेक्षा अधिक शुभेच्छा प्रदान करतो. त्यांना चिंततो ते प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होवो त्यासाठी शुभेच्छा तर देतो, तोंडी नाही बोल. त्यांचं मोठेपण अधिक वाढावं यासाठी स्वतः मी त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहील अशी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचबरोबर या ठिकाणी एका चांगल्या कार्यकर्त्याचा मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. मदनराव फुंडारे चांगलं गाता. त्यांचा प्रचंड विश्वास चळवळीवरती आहे आणि एक चळवळ्या कार्यकर्ता म्हणून माझ्यावरील त्यांचा विश्वास आहे याची मला जाणीव आहे. त्यांचा आज लग्न वाढदिवस, इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो मॅरेज अॅनिव्हर्सरी. त्या अॅनिव्हर्सरीच्या त्यांना खूप शुभेच्छा प्रदान करतो. बोरकर सरांना उर्वरित आयुष्यात यश संपादनाबरोबरच सुखमय, शांतिमय, निरोगी दीर्घायुष्य राहावं. त्यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यात फक्त आणि फक्त भारतीय बौद्ध महासभा भक्कम हो ह्या सदिच्छा प्रदान करतो. थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय संविधान. आहे यावर आपण लक्ष केंद्रित करावं. निसर्गाचा नियम आहे. काम करताना काही चुका होती त्या समजून घ्या. निवड बोल जेवढे लोक असतात ते फक्त काय करतात, खूप 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 बोलायचा प्रयत्न करतात. कृती शून्य, बोलणं जास्त. अशा प्रकारच्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र म्हणा किंवा कार्याबद्दलचं जीवन म्हणा तेवढं प्रभावी राहू शकत नाही. कारण आपण सर्व समजता. मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे. माझा प्रयत्न असते कुठेतरी मी काय देऊ शकतो. धम्माचं कार्य सुरू आहे म्हणून आपली ओळख आहे म्हणून तुम्ही या सर्व गोष्टी समजून घेता. आणि साहेबांनी म्हटलं की नेता बनवायचा आहे तर उद्या मलाही घरी बसावं लागेल. नेता म्हणजे कोणता नेता आहे? नेता म्हणजे मग काय नगरसेवक असेल नाही. अशा प्रकारचा नेता आपल्याला बनायचं नाही आहे. तिकडे क्षेत्र आपलं नाही. मात्र त्यांना सपोर्ट करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करण्याचं काम मात्र आपण करू शकतो एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच मी अनेकदा सांगेन की मला जे काही मिळाले, जे काही सोबती मिळाले, पण हा काय म्हणतो आपण मैदानी खेळ आहे. मैदानी खेळ आहे. घरातल्या गोष्टी नाही आहेत, चुलीजवळच्या गोष्टी नाही आहेत. हा मैदानी खेळ आहे. आणि खेळाचे नियम तुम्हाला माहित आहे. शिस्तीनं खेळला, नियमाने खेळला तर तो टिकते. मग खो खोचा गेम असो की कबड्डीचा, आणि फाऊल झाला की आउट होतो आणि त्याला आउट करावंच लागतं अंपायरला. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती आहे तिला दूर करण्याचं काम देखील आपल्याला करावं लागते. नाही जाणं तेव्हा कुठं हे शुद्ध तळ राहील, शुद्ध पाणी राहील. आणि म्हणूनच मी आज पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला आपण आला. निश्चितपणे मी तुमच्या ऋणातच राहू इच्छितो. मला एकच अपेक्षा आहे, ही चळवळ वाढली पाहिजे, जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलो पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट मनापासून आपण करण्यामध्ये सिद्ध व्हा. निश्चितपणे मी प्रत्येकाचं नाव बोलू शकत नाही, पण मात्र जी काही चळवळीची एकंदरीत आज वाटचाल आहे ती वाटचाल पडलेल्या शहराचे माझे सर्व सहकारी महिला पुरुष आणि सोबतच ज्यांच्याबद्दल ज्यांच्याकडे आपल्या चळवळीचा पाहण्याचा विशिष्ट समता सैनिक
ती समता सैनिक दलाची जेव्हा दिसते आपल्याला एखादी वाटचाल, त्यामुळे लोकांचं लक्ष लागलं आहे. आणि ती चळवळ गतिमान करण्यासाठी आपण शिस्तीचे सैनिक आहात. निश्चितच मला विश्वास आहे की आपण पुढे जाऊ. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण माझ्या वाढदिवसाला उपस्थित झाला. बोरकर परिवारावर नव्हे तर भारतीय बौद्ध महासभेवर आपण विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. त्या ठिकाणी आमचे सांगता मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. कालच त्यांचा वाढदिवस झाला, विजयराव बागडे या ठिकाणी आहे आणि माझी अपेक्षा आहे की वाढदिवस तुमचे सर्वांचे व्हायला पाहिजे, पण कुणाचे व्हायला पाहिजे? सक्रिय असणाऱ्या लोकांचे व्हायला पाहिजे. घरात बसणारे लोक आपापल्या घरात वाढदिवस करतात, प्रश्नच येत नाही. म्हणजे चळवळीसाठी लागतात, त्यांना काय देऊ शकतो? प्रकाश करून काही देऊ शकते का? नाही देऊ शकत नाही. त्या सर्वांचे वाढदिवस शुभेच्छा देण्याकरता किमान आम्ही गुलाबाचं पुष्प देऊ निश्चितपणे. तेच आपला सन्मान समजा असं मी तुम्हाला सांगतो. काल विजयराव बागडेंचा वाढदिवस झाला, तर श्रामनेर शिबिरामध्ये 24/7 कंटिन्यू काम करणारा कार्यकर्ता कोण? विजय बागडे. जे आज भारतीय बौद्ध महासभेचे शहराचे कोषाध्यक्ष आहेत, बंडारा शहराचे. 24/7 अलर्ट. मला रात्री 4 वाजता फोन आला. 4 वाजता पुढे मी 2 मिनिटांनी त्यांना फोन केला, पाणी नाही आहे त्या ठिकाणी, पण ते थांबले सांगणार आहे. त्याच वेळेस अखंड कार्यकर्ता लगेच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाण्याची व्यवस्था करतो रात्री 4:30 वाजता आणि त्याच ठिकाणी थांबतो. अशा प्रकारचे कार्यकर्ते मला भेटले. अनेकांची नाव घेतात मला तिथं, ज्यामुळे हे सर्व सुरू आहे. वंदनेचा उपक्रम सुरू आहे, राजगुरापर्यंत पोहोचलाय, बुद्धभूमीपर्यंत पोहोचलाय, बुद्धगयापर्यंत पोहोचलाय. त्याची वाटचाल आता पुढे दिल्लीकडे आहे. निश्चितच त्या सर्व उपक्रमातून आपण सर्व सोबत राहूया. आपण सर्व सोबत राहूया. एवढं जरी घेतलं बोरकर मॅडम तुम्हाला म्हटलं तर आम्हाला काही नको पाहिजे. खूप काही आहे आमच्याकडे खूप काही आहे. काय आहे म्हणजे जे माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत ते आपल्याजवळ आहेत. फक्त गरज आहे बाबासाहेबांची चळवळ. ज्यांचं खाल्लं आपण त्याला बेईमान होऊ नका, तिला पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध व्हा. एवढंच सांगतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय